पार्कचा विषय जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्यासाठी घोषणा देखील केलेली आहे. या संदर्भात काही आज बैठक होईल का किंवा या दौऱ्यामध्ये काही चर्चा होईल का? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमचे सगळे स्थानिक आमदार, पालकमंत्री यांच्या सगळ्यांच्या आणि इथल्या असलेल्या इंडस्ट्रीच्या मागणीवरून सोलापूरच्या IT पार्कची घोषणा अर्थसंकल्पीय भाषणात केली. त्याबद्दलचं प्रावधानसुद्धा अर्थसंकल्पामध्ये केलं आहे आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री म्हणून मला या विषयात एक शिष्टमंडळ त्यांच्याबरोबर आज बैठकही माझी आहे. प्रयत्न आमचा हाच राहील की तातडीने या कामाला सुरुवात व्हावी. जागा पण निश्चित झालेलीच आहे आणि म्हणून त्यातल्या असलेल्या अन्य सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून सोलापुरामध्ये IT पार्क आणि बरोबर AIचा सुद्धा ज्या पद्धतीची आवश्यकता आणि तंत्रज्ञान विकसित होतं आहे त्याला IT पार्क AI पार्क असं काही करता येईल का याबद्दलचा सुद्धा आमचा निर्णय होईल. अशोक खरातांचं प्रकार राज्यामध्ये सध्या चर्चेला आपण कशा पद्धतीने बघता, भूमिका काय? मला वाटतं पोलीस आपलं काम करतायत. पोलिसांना आपलं काम करू द्यावं आणि पोलीस योग्य प्रमाणे चौकशी करतील. महिला चाकणकरांचं नाव सध्या या प्रकरणामध्ये जोडलं जात आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना बघा, यावर मी भाष्य करत नाही. याचं कारण पोलीस आपलं काम करतायत. जे पोलिसांच्या अखत्यारीतलं काम आहे त्यांना करू द्या. त्यातला योग्य तो निर्णय पोलीस करतील आणि तशा पद्धतीचं काम होत आहे. सुषमांदर असतील, अंजली दमाने असतील, त्यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की पदसिद्ध अध्यक्ष असताना, पदावरती असताना चौकशीवरती परिणाम होऊ शकतो, त्यामुळे पदावरनं त्यांना बाजूला ठेवलं पाहिजे. काही पोलिसांना आपलं काम करू द्या एवढंच मी आता एवढं नक्की त्या ठिकाणी म्हणेन. खरं तर बऱ्याचदा यापूर्वी देखील असे प्रकार जे आहेत, म्हणजेच एखादा बाबा असतो तो राजकारण्यांच्या खूप निकटवर्ती असतो. नक्की काय वाटतंय? कारण अमित भाई शहांबरोबर सुद्धा त्यांनी मला वाटतं पोलिसांना आपलं काम करू द्या. पोलीस आपलं काम करते. राज ठाकरेंनी काल सभा घेतली. त्यांचं असं म्हणणं आहे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना 2 लाख कोटींचं कर्ज राज्यावरती होतं, मात्र फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून 11 लाख कोटींचं कर्ज राज्यावरती झालं. काय उत्तर असतं? मला वाटतं की आकड्यांच्या बाबतीमध्ये स्टॅटिस्टिक्स आणि स्टॅटिस्टिकल लाय असे 2 प्रकार आहेत. अंकगणिताचं सत्य आणि अंकगणिताचा विपर्यास. मला असं वाटतं की कर्ज राज्यावरचं जे आहे त्या बाबतीमधला संपूर्ण अभ्यास या राज्यातील जनतेला अर्थसंकल्पाआधी आपला जो आर्थिक पाहणी अहवाल आहे त्यात आपण देत असतो. त्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये विविध बिंदू असतात. आपली भांडवली गुंतवणूक किती आहे, आपल्या भांडवली गुंतवणुकीबरोबर आपण आपल्या असेट्स मालमत्ता किती निर्माण करतो आहोत, या पद्धतीने गुंतवणूक अजून येण्यासाठी पायाभूत सुविधांवर किती खर्च करतो आहोत, त्यानंतर काही पिरियडिकल काळानंतर पे कमिशन प्रशासनावरच्या खर्चाचं आपलं काम करत असतं, त्यात वृद्धी होत असते. काही राष्ट्रीय विषय असतात, काही आंतरराष्ट्रीय असतात आणि म्हणून या सगळ्यातून मला वाटतं राज्य सरकार जे लिमिट आपल्याला कर्ज काढण्याच्या बाबतीतलं अधिकृत नियमानुसार आहे त्याच्या बरंच खाली आहे आणि विकासामध्ये देशात महाराष्ट्र नंबर 1 मध्ये आहे आणि भांडवली गुंतवणुकीमध्ये सुद्धा आपला सरस क्रमांक आहे. या गोष्टी त्यांनी अभ्यासल्या पाहिजेत असं माझं मत आहे. इराण आणि इस्रायलचं युद्ध सुरू असताना त्यावरती राज ठाकरेंना भाष्य केलंय की खोमानी मी आंतरराष्ट्रीय विषयावर मी प्रतिक्रिया देणार नाही. आपल्याला माहिती तंत्रज्ञान खातं आहे. राज ठाकरेंनी काल एक वेबसाईट लॉन्च केली आहे महाराष्ट्र नेक्स्ट म्हणून आणि लोकांची समस्या त्याच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. मला वाटतं चांगलं आहे ना. कुठलाही पक्ष, कुठलीही संस्था, कुठलीही संघटना, कुठलीही व्यक्ती राज्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये प्रामाणिकतेने जनतेची मतं, जनतेची सहभागिता करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला विरोध करण्याचं काय कारण आहे? राज ठाकरेंनी कुठेतरी बारामतीचा संदर्भ देत शरद पवारांचं कौतुक केलं. त्यांचं कृषी धोरण आहे ते कौतुकास्पद आहे असं त्यांचं. थोडा काळ जाऊ द्या, समोर लक्षात येईल. कारण एकेकाळी हेच शरद पवारांना जातीवादी म्हणायचे आणि आता हा कल कुठंतरी पवारांच्या बाजूने झुकताना दिसतो. आज लवकर होईल ही प्रतिक्रिया देणं. थोडे दिवस झाल्यावर सगळ्याच गोष्टी तुमच्यासमोर स्पष्ट होतील.